त्यांच्या बॅटमधनं सुरुवात दमदार झाली आहे. सावरे संघाची सलामीची जोडी रोशन आणि अनिकेत सुरुवात करतायत. गोलंदाज सोनूवरती हल्ला चढवलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, खोलवर टप्प्याचा चेंडू समोर हलक्या हाताने खेळून काढलं. सिंगल, एक धाव. सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर लगेचच एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एक धावेच्या मदतीनं धावफलक 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन द बोर्ड. बिनबाद 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोनूवरती विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर हा चेंडू या ठिकाणी सिंगल धावेसाठी आलाय. स्ट्राईक रोटेट. अनिकेत प्रथमच स्ट्राईक एंडवरती. इथं पहा, चेक करतायत ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर डिसिजन, इट्स अ वाईड बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती पाहायला मिळते. अजून एक सिंगल येईल. स्कोर कार्ड 6 वरती. आकर्षक सुरुवात सावरे संघाची आपण पाहताय. बॅटिंग करत असताना अनिकेत ऑन स्ट्राईक. खातं त्याला खोलायचंय. मोठा फटका मारून खातं खोलण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या डोक्यावरनं उडवायचं होतं, मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. 5 षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिलं चालू झालंय. 3 चेंडू फेकून झालेत. धावफलकावरती 6 धावा. सावरे विपक्ष जांभिवली या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. षटकातला पुढचा चेंडू. इथं मिस टायमिंग. फिल्डर धावतायत, मात्र निर्जन स्थळावरती ड्रॉप झालाय. आणि या दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. धावा येणं गरजेचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि 4 चेंडू इथून फेकून झालेत. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहाल तर संमिश्र राहिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आपण पाहाल तर गोलंदाजाचं वर्चस्व उरलेल्या चेंडूंवरती तुम्हाला पाहायला मिळतं. सोनू राईट अमोर द विकेट. जांभिवली संघासाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस मिड ऑफ वरती. सुंदर फिल्डिंग. अतिशय दर्जेदार स्टॉप करत असताना घाई गडबड न करता चेंडूला अडवलं. एकच सिंगल धाव इथं पाहायला मिळेल. तिथून चेंडू जर निघाला असता तर डायरेक्ट 4 धावा मिळाल्या असत्या, मात्र दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घडवलंय. 8 धावा. बिनबाद 8. पुन्हा एकदा सोनू अनिकेत साठी. इथं मात्र टायमिंग झालंय का? उंची गाठलीये, लांबी कमी गाठलीये. फिल्डर चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका मिळालाय सावरे टीमला. बॅट्समन अनिकेत आउट. वरती पाहायला मिळत आहेत. अतिशय चुरशीचा सामना. चला स्पीडअप करा. बरोबर आपण पाहताय तर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक तुमचं कंप्लीट झालंय. 6:50 आपण सुरुवात केली. 6:55 घड्याळामध्ये होत आहेत. वेळ पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. ऑफिशियल टीम आणि अंपायर्स, त्याचबरोबर संपूर्ण आयोजन समितीचं प्रत्येक मिनिटावरती लक्ष आहे. एक षटक संपले. 8 धावा धावफलकावरती. सावरे संघ मैदानावरती पहिला झटका मिळालाय. अनिकेत बाद झाल्यानंतर रोशनला साथ देण्यासाठी ऋषिकेश मैदानावरती आलाय. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात होईल. जांभिवली संघाच्या वतीनं हे दुसरं षटक या ठिकाणी चालू होत आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाश या ठिकाणी तयार होतोय. चला मित्रांनो, षटकाच्या मध्ये आपण जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं झाली नाहीत तर एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्ड मध्ये 5व्या षटकासाठी घ्यावा लागेल.
सूचना लक्षात घ्या, आम्ही पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी वेळ काउंटडाऊन करत आहोत. एक षटक संपलेला आहे. 8 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंड वरती रोशन खेळतोय. गोलंदाज तयार होतोय आकाश. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करत असताना पहिलाच बॉल रोशन साठी. फुलर लेंथ समोर खेळतोय. फिल्डर येतोय दूरवरनं पकडून फेक करेल. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव इथं यशस्वीरित्या कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकलं 10 वरती. एक गड्याच्या मोबदल्यात या 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोशनच्या बॅटमधनं आलेली ही दुहेरी धाव. 5 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. इथं फुलटो चेंडू चांगल्या पद्धतीनं स्लॉक स्वीप. अप्रतिम जबरदस्त फटका. सरळ चेंडू दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. सलामीचा फलंदाज रोशन मैदानावरती आता मात्र सेट झालाय. सावरे संघासाठी आलेला हा चौकार. स्कोर कार्ड 14 वरती. 14. या चेंडूवरती मिस टायमिंग. बॅटची एज विकेटच्या मागे. त्या ठिकाणी विकेट किपरला बीट केलं आणि निश्चित एक सिंगल धाव कंप्लीट होईल. चौकारानंतर सिंगल येते. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 15 वरती पोहोचलाय. दुसऱ्या षटकाच्या अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाश गोलंदाजी करतोय. संघासाठी हे दुसरं षटक. वैयक्तिक खात्यातलं पहिलं. जांभिवली संघासाठी टाकत असताना आकाश 3 चेंडू फेकलेत. 7 धावा इथं खर्च केल्यात. स्ट्राइक वरती ऋषिकेश. वन डाऊन. इथं मिस टायमिंग. झेल संधी आलीये. पकडायला हवा. सोप्पा झेल ड्रॉप केलाय. या ठिकाणी आपण पाहाल तर जीवनदान मिळालं ऋषिकेशला. बराच वेळ चेंडू हवेत होता. अगदी हातामध्ये येतोय आतिशच्या. मात्र हा झेल या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. सिंगल. 1 धाव सुद्धा येईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं 16. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला. पॉइंटच्या डोक्यावरनं क्लासिकल अंदाज. जबरदस्त स्क्वेअर कट. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. दणदणीत खणखणीत स्ट्रोक चौकार. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आकाश गोलंदाजी करत असताना षटकातला शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होईल. रोशनच्या बॅटमधनं आलेला हा अजून एक दमदार चौकार. चौफेर बॅटिंग करतोय. मैदानाच्या 4ही बाजूला जबरदस्त बॅटिंग करत असताना यावेळेस पहा काय घडलंय. कदाचित एसटी बेल्सला चेंडू लागला. ब्लिंक झाली. मात्र या ठिकाणी बेल्स पडली नाही. जीवनदान मिळतंय ते फलंदाज रोशनला. षटक संपले दुसरं. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत 20 धावा. मित्रांनो, बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं झालेली आहेत. षटकाच्या मध्ये आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. 2 षटकं समाप्त. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करा. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी वेळ काउंटडाऊन केला जात आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्ही बरोबर खेळ कंप्लीट केलेला आहे. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. 11वं मिनिट या ठिकाणी चालू आहे. षटक दुसरं संपलंय. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. सावरे संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. ऋतिकभाई भोईर यांचा हा घरचा संघ आहे आणि मैदानावरती कामगिरी दमदार राहिली आहे. स्कोर कार्ड वरती 20 धावा एक गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पहिल्या दिवसापासून चाललेली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. संदेशजी राऊत, ऋतिकदा भोईर आणि दर्शन थोरवे, युवा यंग ब्रिगेड. दर्शनभाई थोरवे, युवा यंग ब्रिगेड, ज्यांच्या संकल्पनेतून ही टूर्नामेंट. भाईंचं वय कमी आहे मात्र जिगरा बहुत बडा आहे. दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये टूर्नामेंट या ठिकाणी अरेंज केली आहे. भरपूर मोठं शेड्यूल या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 दिवसाची ही दमदार स्पर्धा. मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार आप्पा अर्थातच किसनजी कथोरे साहेबांच्या नावानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जगन्नाथ क्रीडा संकुलाचं हे अतिशय अतिशय ऐतिहासिक आणि दर्जेदार मैदान. या दर्जेदार मैदानावरती चाललेली मॅच. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज महेश. महेशचा पहिलाच बॉल चांगला टाकलाय, डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती नियंत्रण चांगलं राहिलं, कुठल्याही प्रकारे बॅटवरती आला नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दर्जेदार सुरुवात या षटकाची केली आहे महेशच्या माध्यमातून. डॉट. आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस. या ठिकाणी अपील केली आहे, समोर पकडलंय बरोबर प्लम मध्ये LBW च्या स्वरूपात. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय, फलंदाज माघारी परततोय. ऋषिकेश बाद झाला. असताना सावरे या संघाला लागलेला दुसरा धक्का. महेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा. पाहिलं तर आपण 10.00 ची सरासरी राखली होती, मात्र महेशनं सुंदर सुरुवात केली आहे. 1 डॉट, विकेट. त्याचा तिसरा चेंडू यावेळेस खेळलाय. फटका पहा, जबरदस्त फटका. फिल्डरसाठी मोठी चेस. दूरवरनं येतोय, चेंडूला अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहताय तर या 2 धावा इथं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आमचे लाईट्समन, आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी फ्लड लाईट ऑन करायच्या आहेत. मॅच कंटिन्यू चालू राहू द्या. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. लाईट्समन, आपणास विनंती आहे, आपण फ्लड लाईट चालू करा. रणजित भाई आणि प्रज्वल भाई खडकबान या मैदानाचे मॅनेजर आहेत. यावेळेस पहा, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग वरती, चेंडूला अडवलंय. सिंगल एका धावेचं योगदान येतंय. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल 23 या धावा संख्येवरती. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक तिसरं. महेश गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती अप्रतिम मारा अद्याप पर्यंत राहिलाय. इथं पहा, ओव्हर पिच, फटका चांगला आहे. जबरदस्त ताकद ठोकली आहे. आक्रमक स्ट्रोक. रोशनच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. रणजित दादा माळी, आपण कुठं असाल तर लाईट चालू करा. फ्लड लाईट चालू करायच्या आहेत. महेशचा हा चेंडू. इथं सुद्धा आक्रमक हल्ला. फटका चांगला आहे, जबरदस्त. अलॉंग द कार्पेट, क्लासिकल अंदाज मैदानावरती. इथं नजाकत पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश आलाय. वैयक्तिक दुसरं षटक यावेळेस पहिलाच बॉल 27. एक चांगली पार्टनरशिप भागीदारी बिल्टअप करतायत. या षटकात आपण विचार करताय 4 सलग दुहेरी धावा. आता मात्र सेट झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती, अगदी घरपोच सेवा होती, मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप. झेल पकडणं गरजेचं आहे. इथं 2 धावा येत आहेत. सलगचा 5वा चेंडू ज्याच्यावरती 2 धावा. एकंदरीत आपण पाहाल 43 धावा, 43 ऑन द बोर्ड. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सीमारेषेवरती सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. जांभिवली संघम गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, मात्र फिल्डरची साथ मिळत नाही. इथं सुद्धा चूक केली आहे आणि या चुकीचं रूपांतर आता मात्र सरळ 4 धावांमध्ये. हाताला दिला चटका, चेंडू गेला सीमा पार, चौकार. थैंक यू डीजे. वरई संघाचे कर्णधार आणि गोरेगाव संघाचे कर्णधार, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 47 धावा 4 षटकांच्या अंती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 47 ऑन द बोर्ड. जांभिवली संघ मैदानावरती शेवटचं षटक घेऊन येतोय. सावरे संघासाठी या ठिकाणी सुरुवात सावरलेली पाहायला मिळते. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 47 धावा. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात चांगली गोलंदाजी गोलंदाजांनी केली आकाशनं, मात्र फिल्डरची साथ त्याला मिळाली नाही. भरपूर झेल सुटले आणि या षटकाचं अनालिसिस तुम्ही पाहू शकताय. सलगचे 5 चेंडू ज्याच्यावरती दुहेरी धावा पाहायला मिळाल्या
आणि शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला, तिथं सुद्धा 4 धावा आल्या. एकंदरीत 2 षटकं आकाशनं हाताळली, 26 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या. स्कोर कार्ड आहे 4 षटकांच्या अंती 47 धावा, 47 ऑन द बोर्ड. शेवटच्या अंतिम निर्णायक षटकाची सुरुवात होत आहे. गोलंदाज सूरज गोलंदाजीसाठी. सूरज पहिलाच बॉल, सावकाश संभाल के. अगदी 14-15 वर्षाचा हा युवा यंगस्टर गोलंदाज थोडासा स्किड झाला त्या ठिकाणी. आपण पाहताय तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा जातोय, बॅक टू द बॉलिंग मार्क. सूरज 14 वर्षाचा खेळाडू आहे. निश्चित आपण पाहताय तर अलीकडे युवा खेळाडू भरपूर खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इंडियन प्रीमियर लीग IPL चं पर्व चालू आहे आणि राजस्थान रॉयल्स साठी वैभव सूर्यवंशी नावाचा प्लेअर तुम्ही पाहताय. अगदी 14 वर्ष वय आहे, मात्र मैदान आणि संपूर्ण जग त्यानं दणाणून सोडलंय. आज आपण पाहताय सूरज वय वर्ष 14, पहिलाच बॉल, संधी निर्माण केली होती. बॅटची एज सेट फलंदाजाला इथून रस्ता तंबूचा दाखवला असता, मात्र विकेट किपरच्या हातामधनं झेल सुटतोय. प्रयत्न चांगले केले, मात्र या प्रयत्नांना यश आलं नाही आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर हा झेल ड्रॉप होतोय. शेवटच्या मुवमेंटला हातातनं चेंडू स्किड झाला आणि या दरम्यान एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. स्ट्राइक रोटेट तेजस येतो स्ट्राइक एंड वरती. 8 चेंडू आणि 17 धावांवरती वैयक्तिक खेळतोय तेजस. इथं फटका खेळलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धावेचं योगदान येत आहे. स्कोर कार्ड वरती जोडलं जाईल. धावफलक 49 या आकड्यावरती. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा इथं धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सावरे संघ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सन्मानजनक धावसंख्या उभी करण्याच्या तयारीत. सूरज येतोय, चांगली गोलंदाजी तो करतोय. निश्चित त्याचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, मात्र मित्रांनो फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली होतीये, मात्र फिल्डर साथ देत नाहीत. या अनुषंगाने आपण पाहाल तर जांभिवली संघानं भरपूर धावा या ठिकाणी खर्च केल्या. 50 पार होतीये. सावरे संघाची धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगल्या पद्धतीनं डावाला आकार देत आहेत. डाव सावरले, डाव आवरलाय. उर्वरित आपण पाहाल तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधील. मान्यवर भानुदास दादा मालुसरे यांच्याकडनं जांभिवली टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच भानुदास दादा मालुसरे. त्याचबरोबर या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रतीकदादा पिसेकर, जगन्नाथ क्रीडा संकुल हे ऐतिहासिक मैदान जे आपण पाहताय, बदलापूर नगरीची ही वैभवशाली क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीचे मालक मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, ज्यांच्या मालकी हक्काचं हे मैदान, इतकं मोठं मैदान, हे सुसज्ज मैदान बदलापूरकरांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी त्यांच्या माध्यमातून उभं केलंय. अतिशय मोलाची मेहनत आणि दिवस रात्र जिद्द आणि चिकाटी कष्ट करून या ठिकाणी आपण पाहता ही क्रीडा नगरी त्यांनी उभी केली आहे. प्रतीकदादा पिसेकर यांचं मोलाचं योगदान या मैदानाच्या पाठीमागे नेहमीच राहिलंय. ज्या ज्या वेळेला मयूरदादांचं आपण मनोगत ऐकतो त्या त्या वेळेला ते नेहमीच सांगत असतात, हे सर्व श्रेय प्रतीकचं आहे. इथं विकेट मिळाली आहे आणि निश्चित अजून एक झटका मिळालाय, तो बॅटिंग करणाऱ्या टीम सावरेला. तिसरा फलंदाज माघारी परततोय आणि षटक सुद्धा 5वं संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ मित्रांनो संपला आहे. 5 षटकांच्या अंती धावफलकावरती जोडल्या त्या 56 धावा. सावरे संघानं 57चं लक्ष ठेवलंय या ठिकाणी विजयासाठी. बनवाव्या लागतील 57 धावा. चला, वरई संघाचे कॅप्टन आणि गोरेगाव संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी त्वरित नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे.
चला मित्रांनो, वरई संघाचे कॅप्टन आणि गोरेगाव संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। आजच्या या दिवस रात्र फॉर्मॅटची दुसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर झुंजताना तुम्ही पाहू शकाल। नेरळ कर्जत विभागाला हेलो हेलो चेक हेलो चेक। टॉस केला जाईल। या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील। टीम वरई संघ गोरेगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। टीम गोरेगाव संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे। टॉस आपण करूयात। जयराम 11 जय भैरवनाथ वरई आणि त्यांच्या विरोधात टीम गोरेगाव या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत। चला, दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे। नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत। तत्पूर्वी 57चा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहत आहे जांभिवली संघ मैदानाच्या आतमध्ये येतोय। बनवल्या जातील का 57 धावा? 5 षटकांची मॅच आहे। काटेकी टक्कर पाहायला मिळेल। मैदानावरती तुफान द्वंद्व आणि या युद्धाचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात। या ऐकूयात बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे महेशजी धुळे सर अर्थातच मॅडी सर आपल्याला जोडले जातील। ओव्हर टू यू। थँक्यू सो मच। धन्यवाद सोमनाथजी खाडे सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। आज या ठिकाणी स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळेल। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। साई एकविरा बदलापूर ग्रुप आयोजित आमदार चषक 56 धाबा बनवण्यात आलेला आणि 57 धाबा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय। ते टीम जांभिवली संघाच्या विरोधात आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। आकाश आणि ऋषी षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत तितक्याच ताकदीचा गोलंदाज प्रतिस्पर्धी तुम्हाला पाहायला मिळेल जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळणार आहे। चला, विनंती राहील लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा कारण आज सुद्धा आपल्याला संपूर्ण जवळ 8 ते 9 मॅचेसचं शेड्यूल या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने असणार आहे। याबाबत सगळ्याच ऑफिशियल टीमला काळजी घ्यावी लागेल। पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेमध्ये कबा पॉइंटला खेळून काढलाय तोपर्यंत एक सिंगल धाव जरूर एकवटण्यात आली आणि या डाबाचा श्री गणेश होत असताना आपण पाहतोय 1 या धाव संख्येने। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल डॉट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल।
धाव घेण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु थांबवण्यात आला आडव्या पाटने गॅप मध्ये हा बॉल ढकलण्यात आला बॉल चालला सरळ मिड विकेटला शतरक्ष पोहोचतात वेगाने काय जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी करण्यात आली आहे शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय जणू काही क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आणि याच दरम्यान फक्त आणि फक्त केवळ 2च धाबा किमान आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवण्याचा प्रयत्न आपण चेक करू ऑफिशियल जो काही डाऊट आहे तो आपण लगेचच या ठिकाणी क्लिअर करणार आहोत एक्झॅक्टली ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय या ठिकाणी फक्त सेफ असणार आहे 2च धावा या ठिकाणी जरूर मिळतील कारण एक्झॅक्टली आपण पाहिलं तर हा चेंडू अडवण्यात आलेला आहे चांगली फिल्डिंग हो या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साइडला ऋतिक भोईर होते आय थिंक सो त्या ठिकाणी आणि या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत जवळ जवळ आपण पाहिले तर 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे मुख्य 3 आयोजक मग आमचे ऋतिक भोईर दर्शन थोरवे आणि संदेश राऊत असे 3 आयोजक तुम्हाला पाहायला मिळते त्रिमूर्तीच्या वतीनं ही स्पर्धा या हंगामाच्या शेवटला हो या ठिकाणी जागा बनवली शॉट ऑफ लेन पूल करत असताना त्याच्यावरती केलं आक्रमण बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रन्स मिळतील 4 हा पहिला चौका टीम जांभेली संघाला शुभेच्छा येतात विकास जाधव आणि आयुष सावंत असेल तसेच आमचे अत्यंत जवळचे मित्र जांभेली गावचे शाखा प्रमुख विद्यमान विजयजी सावंत यमुना ट्रान्सपोर्टचे सर्वा आज त्यांच्याच वतीनं या ठिकाणी टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर्स करण्यात आलेत मग संजय सावंत असेल त्यांचे बंधू त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात त्यांचे मनपूर्वक स्वागत षटक क्रमांक पहिलं चालू आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी अडखळत होती परंतु त्यानंतर आता एक चौकार आल्यानंतर एक मजबूत स्थितीमध्ये जरूर जाण्याचा प्रयत्न राहील टीम जांभेली संघाचा हो क्लीन बॉल प्लेड ऑन महत्वाची विकेट मिळाली आहे आकाश सावंत ला परतावा लागेल हे मैदान सोडावा लागेल धक्का पहिला लागेल टीम जांभेली संघाला फलंदाज होईल बाद अचंबित करणारा चेंडू होता आणि सरळ जाऊन यष्टांवरती आदळलाय फलंदाज बा वरती आज समालोचन कक्षामध्ये त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळण्यापेक्षा ऐकायला मिळणं ही आमच्या भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल कारण आज कॉम्प्युटर बॉक्समध्ये सोमनाथ खाडे यांचा आवाज तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला जबरदस्त आपण पाहतोय समालोचन शहापूर मुरबाड मध्ये जणू काही सध्या व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा या बदलापूर नगरीमध्ये त्यांना आमंत्रित केलं जाते राउंड विकेट पुन्हा एकदा जागा बनवली आहे फटक्यासाठी बॅकहँड एरिया होती बॉल चाललाय सरळ पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक आलेला हा दर्जेदार स्ट्रोक 4
ऋतिक भोईर मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि ऋतिक भोईरनं जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्यांच्या त्रिमूर्तीमधील मित्र आई एकविरा ग्रुप बदलापूर दर्शन थोरवे आणि त्यांचे मित्र संदेश राऊत यांच्याकडनं 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे प्रेम आहे. अगदी आपण पाहतोय त्याच त्रिमूर्तीच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. जरी किमान 2 विकेट सलग लागोपाठ घेतले ना सोमनाथजी खाडे सर, तरी सुद्धा 5,555 रुपयाचं पारितोषिक आपण ऋतिक भोईरला देणार आहोत. दर्शन थोरवे आणि संदेश राऊत यांच्या वतीनं. षटक क्रमांक या ठिकाणी 2 चालू आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. काहीतरी कानमंत्र देण्याची गरज आहे आणि आता तेजस या ठिकाणी आपण पाहतो त्याला कानमंत्र देतात, कारण षटक क्रमांक 2 P2 मध्ये आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना जांभोलीचे फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ज्याच्या बाटमधून नुकताच चौकाराला ऋषी. राऊंड विकेट. हो याच दरम्यान शॉट ऑफ लेन, चांगला चेंडू, यष्टीरक्षक बीट झालेत. मागे लगेचच बॅकअप देण्यात आलं आणि आता या ठिकाणी चांगला चेंडू, बाईची धाव जरूर मिळेल. लगेचच कमबॅक करण्यात आलं गोलंदाज ऋतिक भोईरच्या वतीनं. गोरेगाव संघ आपण आला असाल तर या ठिकाणी त्वरित संपर्क साधा. टीम गोरेगाव वरई संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. गोरेगाव संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. थँक्यू थँक्यू. आणि प्रतीक पाटील आणि हर्षद राऊत जांभोली गावची एवन जोडी यांच्या वतीनं जर ऋषीनं 3 षटकार लगावले तर तब्बल 12,000 रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि आता हा देखील चेंडू अत्यंत सुंदररित्या हाताळला गेला. काय जबरदस्त गोलंदाजी ऋतिक भोईरची आपण पाहतोय. जणू काही प्रचंड 12 या क्रीडानगरीमध्ये वाहतोय. क्रिकेटमध्ये समीकरण असतं रितेश, ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा, परंतु आता संपर्क होत नाहीये बॅट अँड बॉलचा. पुन्हा एकदा या ठिकाणी गतीमध्ये थोडंसं मिश्रण करण्यात आलं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 डॉट आले. त्यानंतर आता अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा हे रन्स मिळेल. प्रेक्षकांना विनंती राहील की आपण बाउंड्री लाईनच्या जे जवळ प्रेक्षक आहेत थोडे आपण 1 ते किमान 2 फूट मागे थांबा. सत्तावन्न धावसंख्येचा पाठलाग चालू या मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा सुंदररित्या व्हेरी गुड बॉलिंग बाय ऋतिक भोईर. काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. काल देखील एक असा चेंडू टाकण्यात आला होता. विष्णू शिंदे सर जे ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत होते, दहिवली संघाने कदाचित आर्ग्युमेंट केली, परंतु निर्णयावरती ठाम असणारे हे आमचे सर्व ऑफिशियल पंच आपण पाहतोय. हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला सुद्धा. हो ऑन साइडला वळवलाय. वर स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक भोईरच्या अगेन्स्ट आलेला हा दमदार खणखणीत षटकार. तर आता कदाचित ऋतिक भोईरच्या बरोबर धावा येत आहेत. रितेश आम्हाला सांगतायत ऑफिशियल स्कोरर आहेत. कारण जर कदाचित तुम्ही बॅटच्या रडार मध्ये चेंडू द्याल तर तुम्हाला त्याचा रिप्लाय, त्याची ऍक्शन, रिॲक्शन तुम्हाला हीच पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका. शतरक्षक पुढे सरसावलेत. चांगला चेंडू आणि एकच धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. ऋषीला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. आणि 2 षटकामध्ये धावा संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 1 बाद 20 धावा, म्हणजे येणारे 18 बॉल आणि आता 37 धावांची गरज.
सूचना आम्ही देतोय कारण जरी ऋतिक भोईर मैदानावरती असेल तरी सुद्धा वेळेबाबत तुम्हाला सातत्याने कॉपरेट करावंच लागणार आहे. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपण दिरंगाई करून चालणार नाहीये. 18 बॉल 37 धावांची गरज आहे. षटक क्रमांक यावेळेस आपण पाहतो तिसरं प्रगती पथावरती असताना थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत. यस चेक. गोरेगाव संघाचे कॅप्टन आपण आला असाल, गोरेगाव संघ आपण आला असाल तर आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम गोरेगाव. यस, ओव्हर टू मॅडी सर. समोरची गाडीची लाईट बंद करायची आहे. ज्या प्रेक्षकांनी गाडीची लाईट, टू व्हीलर गाडी समोर बरोबर एंट्री गेट जवळ. ओके, थँक्यू. 18 बॉल 37 ची गरज आहे. गोलंदाज अनिकेत, ज्या अनिकेतने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. मागे चालला बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये. तोपर्यंत या दरम्यान एक्झॅक्टली घडलं काय, दुसऱ्या बाजूला बॅटर सुद्धा स्किड झालेले. चला, तिथे पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी लवकरात लवकर घेऊन जायचंय. बॉटल्स आयोजकांना विनंती राहील की आपण बॉटल्सची व्यवस्था करा पाण्याजवळ. दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर एक्झॅक्टली चेंडू गॅदर करताना गोलंदाज सुद्धा या ठिकाणी स्किड झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कदाचित दोन्ही बाजूला तेच चित्र पाहायला मिळालं. बोथ एंड साइड अँगलने सुद्धा आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली पूर्णपणे स्टँडवरती गोलंदाज आदळले. त्यानंतर त्या बाजूला आपण जर पाहिलं समोरच्या एंडकडे तर तिथे सुद्धा बॅटर ऋषी मात्र स्किड झाले होते. 21 धावा फलकावरती आहेत. 18 बॉल 37 ची गरज या मॅच मध्ये. आणि आता पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल धाव. अनिकेत चांगली गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर ऑफिशियल पहिला चेंडू वाईट आहे की नाही. एस, वाईट बॉल आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या अनिकेतने. टॅप करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आहे. आपण पाहतो पहिल्या चेंडू दिशेपासून भरकटले असले तरी सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे आणि तीच दाखवण्यात आलेली आहे. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 23 धावा झालेले आहेत. जांभुली संघ द्वितीय सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग त्यांच्या वतीने चालू आहे. 57 धावा बनवायचे आहेत. सुरुवातीला 2 षटकामध्ये 10 ची सरासरी मेंटेन करण्यात आली, परंतु आता आस्किंग रन रेट कुठेतरी वाढलंय आणि आता ते वाढत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम जांभुली संघाला. काय सेल टिपलाय ऋतिक भोईरने. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल जांभुली संघाला. फलंदाज बाद. ऋतिकची कामगिरी तुम्हाला चांगली पाहायला मिळते. मग गोलंदाजी असो, फिल्डिंग मध्ये तर लाजबाबच. एक चेंडू त्याने अडवला. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा केलेले. आता एक सुंदररित्या झेल त्याने टिपलेला आहे. गोलंदाज अनिकेत काबाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय.
इनफिल्डचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक धाबत पळत पोहोचलेत आणि आता 2 धाबा घेण्याचा किमान अवधी होता. अगदी आपण पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. धाबा जमवावा लागतील, धाबा कशा का होईना परंतु धाबा येणं गरजेचे टीम जांभिवली संघाला. परंतु प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी देखील अतिशय तिखट पाहायला मिळते. काय सुंदररित्या गोलंदाजी केली आहे अनिकेतने. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा खर्च करणारा हाच तो गोलंदाज आणि आता मात्र संघाच्या वतीने त्याला जबाबदारी देण्यात आली आहे ही तिसऱ्या षटकाची. हो क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय. धक्के पे धक्का देत असताना टीम जांभिवली संघाला सावरे संघाने तर कमालच केली आहे. आता आपण पाहतोय 25 वरती लागणारा हा तिसरा धक्का म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 14 आणि विजयासाठी 32 धावांची गरज. गोलंदाजी करतायत. अद्यापर्यंत 3 विकेट्स त्याच्या नाबावरती आहेत. 12 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील तुम्हाला पाहायला मिळतील. 14 बॉल आणि आता 32 ची गरज आहे. अप्रतिम अप्रतिम खेळ तीनही फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा अतिशय सुंदर पाहायला मिळाला. अनिकेत स्ट्राईक एंड लातिश. एका सराशीचे 2 खेळाडू आता सध्या एक चांगलं कॉन्टास्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिला चेंडू अतिशय बरोबर डॉट त्याने टाकलाय. धावत संख्या स्थिर पाहायला मिळेल ती 25 या धावत संख्येवरती. रोशन मुसळे प्रचंड खुश आहेत. मागे आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये सातत्याने व्यावसायिक संघ असेल, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता सेनेच्या वतीने सुद्धा हा खेळाडू खेळत असो. हो आणखीन एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आहे. अनिकेतचं हे षटक आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अनिकेतसाठी अप्रतिम षटक त्याने हाताळलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालेला आहे आणि 3 षटकामध्ये केवळ 25 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारे 12 बॉल आता 32 धावांची गरज. संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करण्यासाठी या टीम गोरेगाव. भोर आपलं सुद्धा कौतुक. 12 चेंडू 32 ची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने कारण आता सध्याचं आयोजन हे आमदार चषकाचं आयोजन आहे आणि आमचे त्रिमूर्ती दर्शन थोरवे, संदेश राऊत आणि ऋतिक भुईर यांचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदररित्या आपण पाहतोय. कदाचित मित्रांनो म्हटलं जातं ना आयोजन करणं तितकं सोपी गोष्ट नसते कारण जे प्रेक्षक आयोजनाकडे पाहत असतात त्यांचा दृष्टिकोन हाच असो
की आयोजन फक्त पैसे कमवण्यासाठी असतो, परंतु त्या मागची जी मेहनत असते ना ती फक्त आयोजकांनाच माहिती असते. 12 बॉल 32 ची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज आहेत षटक क्रमांक 4 मध्ये प्रज्वल. गोलंदाज सज्ज प्रज्वल राईट आमोर द विकेट. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने टोळवलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. झेल ड्रॉप. कॅचेस बिन द मॅचेस आपण असं म्हणत असतो, परंतु या ठिकाणी हा झेल ड्रॉप त्या ठिकाणी करण्यात आलाय. मला वाटते की कदाचित क्रिकेटमध्ये सध्या दुर्लक्ष आहे. काही कबड्डीचे प्लेयर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. नरेश भोईर होते आय थिंक सो, आणि त्यांच्या वतीनं ही मिस्टेक पाहायला मिळाली आहे. त्यांचा फोकस जास्तीत जास्त खेळ कबड्डीवरती असतो. त्याच्या आवडीचा खेळ आहे. प्रत्येकाची आवड निवड या काही वेगळ्याच असतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज प्रज्वल चांगली सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू देखील आपण पाहिला तर अप्रतिम होता. मिस्टामिक स्ट्रोक होता. संधी होती सावरी टीम कडे, परंतु ती त्याने गमावली आहे. आणि आता मात्र लगेचच डॉट बॉल. अतिश ऋतिक भोईर यांना तुम्ही पाहतायत. 12-13 क्रमांक जर्सी ऋतिक भोईर साहेब आहेत. ओ या ठिकाणी आणखीन एक अखो टप्पाचा बॉल आपण पाहतो. शॉर्ट पिच आणि ते तेजसने कमालच केली आहे. स्वतः या ठिकाणी यष्टी रक्षक नॉन स्ट्राईक एंड पर्यंत धावलेत. आणि आतिश त्यांना माहिती आहे आतिश पेक्षा कदाचित आतिश आपल्यापेक्षा जास्त धावू शकणार नाही आहे, आणि त्याला लगेचच रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद केलेलं आहे. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतो, आणि त्याच्यावरती 31 धावांची गरज आहे. आणखीन एक या ठिकाणी फलंदाज होईल बाद. एका पाठोपाठ फलंदाज बाद होत चाललेले आहेत. आणि पूर्णपणे दबाव नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी आपण टॉस सुद्धा करणार आहोत. आज कर्जत नेरळ बेल्ट मधून तुम्हाला वरई संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात गोरेगाव बी हा संघ या ठिकाणी खेळणार आहे. जय हनुमान क्रिकेट संघ वरई यांच्या वतीने नुकताच एक स्पर्धा सुद्धा आपण पाहिलेली आहे. आठ बॉल आणि 31 धावांची गरज. चला गोलंदाज प्रज्वल मॅच आपण लगेच स्पीडअप करा, कारण पुढच्या मॅचेस शेड्यूल आज तुम्हाला एकंदरीत रेग्युलर 8 संघांमधून 7 मॅचेस सुद्धा कव्हर करायचे आहेत. भरपूर वेळ या अगोदर 2 दिवसामध्ये झालेला आहे. या क्रीडांगणाचे मालक प्रतीक दादा पिसेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील की सन्मानपूर्वक आपण सुद्धा मंचावरती यायचे. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. हो या ठिकाणी बाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय. कदाचित आता या मॅच मध्ये कुठेही रंगत पाहायला मिळत नाही, परंतु एकात 2 मोठे फटके आले ना तर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची क्षमता टीम जांभिवली संघामध्ये असणार आहे. आणखीन एक सुंदररीत्या आपण पाहतो हा चेंडू टाकण्यात आलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपलेला आणि अत्यंत सुंदर हे षटक पाहायला मिळालं. यामध्ये अगदी आपण पाहतो फार कमी धावा खर्च केला गोलंदाज प्रज्वलने. फक्त आणि फक्त केवळ 2च धावा त्याने खर्च केला.
12 चेंडू 32 समीकरण होतं आणि आता 6 बॉल 30 धावांची गरज असणार आहे. सहा बॉल 30 ची गरज. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज तेजस जाधव. पहिलाच बॉल यावेळेस तेजसचा ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सरळ डीप बट स्क्वेअर निघला. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धावा घेण्यात आल्यात. सध्या आपण पाहिलं तर आता पण शॉट एकच धाव या ठिकाणी मिळेल. दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल. धावा येत आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा कपात केली जाईल. एकच धाव मिळेल. सॉरी 2 धावा मिळतील. हो बॅटच्यातली कडा समोर चेंडू घरंगळत राहिलाय. एकच धाव. सिंगल डबलने आता काही होणार नाहीये. काही फरक पडत नाहीये टीम सावरे संघाला. कारण आता पूर्णपणे या मॅच वरती त्याने पकड मजबूत केली, कंबर कसली आहे. चार बॉल आणि आता 27 धावांची गरज आहे. पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत केली आहे. आता जरी या ठिकाणी चौकार षटकार आले तरी आता या मॅच वरती पकड मजबूत सावरे टीमची दिसते आपल्याला. आता पूर्णपणे एकतर्फी सामना झुकलेला आहे. केवळ 3 चेंडूंची फॉर्मॅलिटीज औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 26 धावांची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. टीमचे कॅप्टन सोमनाथजी खाडे सर, आपण यापुढील मॅचचा टॉस लगेच करा. ऑन साइडला या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. चला गोरेगाव टीमचे कॅप्टन विनंती राहील लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ वरई या ठिकाणी उपस्थित आहे. आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा.